मराठवाड़ा जनता विकास परिषद की जानिब से एक अहम मीटिंग का इनेकाद किया गया। मीटिंग में मराठवाड़ा के रेलवे मसाइल से मुताल्लिक़ मौज़ूआत पर खुसूसी गुफ्तगू की गई। मीटिंग में नांदेड़ के रुकन पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर, साबिक़ रुकन पार्लियामेंट व मारूफ समाजी कारकुन डॉक्टर वेंकटेश काब्दे, रोज़नामा प्रजावानी के मुदीर संतोनी डोईफोड़े और दीगर अफराद मौजूद थे। मीटिंग के अख्तिताम पर प्रताप पाटिल चिखलीकर ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए मराठवाड़ा के रेलवे मसाइल के हल के लिए मरकजी हुकूमत से की गई नुमाइंदगी के बारे में मालूमात दी, जिसमें उन्होंने कहा कि मनमाड़ से सिकंदराबाद के दरमियान इलेक्ट्रिक लाइन बिछाने के काम को फौरी शुरू करने के अहकामात मरकजी वजीर रेल पीयूष गोयल की जानिब से दिए गए हैं। जनता विकास परिषदेनं मराठवाड्याच्या रेल्वेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं। मी या विषयाचा खासदार मला या बैठकीला उपस्थित राहण्याच्या संदर्भातली सूचना आदरणीय डॉक्टर काब्दे साहेबांनी केली होती। मी त्यांनी केलेल्या सूचनेचा मान ठेवून या बैठकीला उपस्थित झालो। अतिशय सर्व ज्येष्ठ मंडळी या बैठकीमध्ये होती, ज्यांनी अनेक वर्ष नांदेड जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संदर्भात लढा दिलेला आहे। प्रामुख्याने रेल्वेचे प्रश्न सुटले पाहिजेत ही त्यांची भूमिका आहे। माझ्या कार्यकालामध्ये मी जी काही कामं केली त्याचाही मी या ठिकाणी उहापोह केलेला आहे आणि याशिवाय त्यांनी ज्या काही मला सूचना केल्या त्या संदर्भामध्ये आदरणीय पीयूष गोयल साहेबांची भेट घडून देणे आणि प्रश्न सोडवणे याच्यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न राहतो। मराठवाडा जनता विकास परिषद ही कैलासवासी गोविंदभाई श्राफ यांनी स्थापन केलेली संस्था मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता प्रयत्न करते। आज मुख्यत्वे करून मराठवाड्यातल्या प्रलंबित रेल्वे प्रश्नाविषयी या ठिकाणी चर्चा झाली आणि माननीय प्रतापरावजी चिखलीकर आपले खासदार नांदेड जिल्ह्याचे ते अगत्यानं या बैठकीला उपस्थित होते। त्यांच्यासमोर मराठवाडा जनता विकास परिषद आणि रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं मराठवाड्यातल्या ज्या मुख्य रेल्वेच्या मागण्या आहेत किंवा ज्या काही प्रलंबित प्रश्न आहेत याबद्दल चर्चा झाली। आपण नांदेड जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर त्यांनी हा नांदेड ते बिदर हा जो एक रेल्वे मंजूर झालेला रेल्वे मार्ग आहे तो रेल्वे मार्ग लवकरात लवकर कसा पूर्ण होईल आणि रेल्वे मंत्री माननीय पीयूष गोयल यांनी यांच्या चिखलीकर साहेबांच्या निवडणुकीच्या वेळा दिलेलं आश्वासन कसं लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीनं प्रयत्न करायचे होते। या बैठकीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो होता तो हा की मराठवाड्यातले जे खासदार आहेत त्या सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन मराठवाड्याच्या रेल्वे संबंधीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या एकत्रपणानं केंद्र शासनाकडे म्हणजे रेल्वे मंत्रालयाकडे मांडल्या पाहिजेत। असं होत नाही। या ठिकाणी आपले मतभेद पक्षभेद सर्व विसरून राजकारण विसरून या ठिकाणी मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नासंबंधीच्या विकासासंबंधी सर्व खासदारांनी एकत्र येऊन या मागण्या जर मांडल्या तर निश्चितपणानं त्याचा परिणाम चांगला होणार आहे आणि त्या दृष्टीनं माननीय प्रताप पाटील चिखलीकरांनी हे आश्वासन दिलं की ते माननीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर मराठवाड्यातल्या सर्व खासदारांची आणि रेल्वे मंत्रालयातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे रेल्वे प्रश्नासंबंधी जागरूक असणारे मराठवाड्यातील विकासप्रेमी या सर्वांची एक बैठक मार्च ते एप्रिलच्या दरम्यान 8 मार्च ते 8 एप्रिलच्या दरम्यान जेव्हा लोकसभेचं अधिवेशन होणार आहे त्या काळामध्ये ही बैठक निश्चितपणानं ते बोलवतील आणि आपल्या अनेक प्रश्नांना त्या निमित्तानं वाचा फुटेल आणि काही प्रश्न मार्गी लागतील असा एक निश्चित या ठिकाणी आपण अशी आशा करायला मुळीच हरकत नाही। ओके।